ठाण्यामध्ये शिवसेनेकडून कोण महापौर बनणार याची उत्कंठा वाढली आहे। शिवसेनेत ठाणे महापौर पदावरून काही नावं चर्चेत आहेत। खुलं आरक्षण पडलं तर राजेश मोरे, रमाकांत मढवी, राम रेपाळे, हनुमंत जगदाळे यांची नावं चर्चेत आहेत। तर महिला आरक्षण पडल्यास सुखदा मोरे, जयश्री फाटक, परीक्षा सरनाई यांची नावं आघाडीवर आहेत। तर आरक्षण अनुसूचित पडल्यास दर्शन जानकर, विमल भोईर आणि पद्मा भगत यापैकी एकाला संधी मिळू शकते। पुढची बातमी पाहूयात। विरोधी पक्षनेत्यासाठी माजी महापौरांना संधी की नवीन चेहरा असा प्रश्न उपस्थित होतोय। विरोधी पक्षनेत्यासाठी नावाची चाचपणी सध्या सुरू आहे। विरोधी पक्षनेतेपदासाठी माजी महापौरांना संधी मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर आता सध्या नावं कोणती चर्चेत आहेत? किशोरी पेडणेकर आणि विशाखा राऊत यांची नावं सध्या चर्चेत असल्याचं कळतंय। मुंबईमध्ये विरोधी पक्षनेत्यासाठी माजी महापौरांना संधी मिळणार का की नवीन चेहरा देण्यात येईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुमित सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुमित, विरोधी पक्षनेत्यासाठी नेमकी कुणाची नावं सध्या चर्चेत आहेत की नवीनच कोणता चेहरा पाहायला मिळणार आहे? काय अपडेट? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आधी हा आहे की आता पक्षीय बलाबल जर पाहिलं तर दुसऱ्या क्रमांकावर ठाकरेंची शिवसेना आहे आणि विरोधी पक्षनेत्यात कदाचित प्रमुख दावेदारी ही ठाकरेंचीच असू शकते आणि त्यामुळे नावांची चाचपणी सुरू झाली। आता नवीन चेहरा द्यायचा का? तर नवीन चेहरा दिला तर मग सचिन पडवळ जे आता दुसऱ्यांदा नगरसेवक आहेत त्यांना संधी द्यायची की जे जुने ज्यांनी याआधी पदं भूषवलेली आहेत, महापौर पद भूषवलंय किंवा इतर कोणी आमदार देखील होते, त्यांना विरोधी पक्षनेते करायचं या संदर्भातली चाचपणी सुरू आहे। ज्याच्यामध्ये विशाखा राऊत याआधी आमदार पण राहिलेले आहेत, त्यांनी इथून नगरसेवक म्हणून सातत्यानं 3 ते 4 वेळा ते निवडून आलेले आहेत। त्याचबरोबर किशोरी पेडणेकर ज्या माजी महापौर आहेत त्यांना विरोधी पक्षनेते करायचं का की आणखी इतर कोणतं नाव आपण पुढे आणू शकतो, या सगळ्या संदर्भातली चाचपणी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये सुरू आहे। आणि यामध्ये नवीन उमेदवार द्यायचा की जुन्याच उमेदवारांना संधी द्यायची या सगळ्या संदर्भातली देखील चाचपणी अद्यापही सुरूच आहे। बरं सुमित, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।